जय जवान जय किसान मंडळी, आपल्या शेतामध्ये आपण शेततळ बनवलेलं आहे आणि त्या शेततळ्यामध्ये शेवाळ खूप जास्त झालेलं आहे आणि त्या शेततळ्यामध्ये शेवाळ झाल्यानंतर जे आपण फळबागेला पाणी देतो त्या ड्रीपद्वारे त्या ड्रीपमध्ये हे जाऊन बसत असतं आणि ते ड्रिपर बंद होतात आणि त्यामुळे प्रत्येक झाडाजवळ जाऊन बघणं शक्य होत नाही आणि मग जे झाडं आहे त्यांना पाणी वेळेत भेटत नाही, व्यवस्थित पाणी भेटत नाही आणि मग झाडं दगावण्याची शक्यता असते किंवा झाडे दगावतात. तरी देखील आपण प्रत्येक झाडांना डबल ड्रिप लाईन टाकलेली आहे, तरीसुद्धा काही वेळेला किंवा बऱ्याच वेळेला दोनही ड्रिपवर बंद होतात आणि झाडे दगावतात. हे बघू शकता मंडळी, आपल्या शेततळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये शेवाळ झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. हे जे शेततळं आहे मागच्या ऑगस्टमध्ये आपण बनवलेलं आहे. ऑगस्ट 2025मध्ये आपल्या या ऑगस्टमध्ये याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. हे बघू शकता, पाण्याच्या वरही खूप जास्त शेवाळ आहे आणि पाण्याच्या खाली देखील आपण बघू शकता खूप जास्त शेवाळ आहे. मंडळी, शेवाळ आपण स्वतः निर्माण करायच्या विचारामध्ये होतो, कारण आपल्याला शेवाळाची गरज होती. परंतु जेव्हा आपण यामध्ये माशा सोडण्याचा प्लॅन करत होतो तेव्हा आपल्याला यामध्ये शेवाळ हवं होतं, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे आपण यामध्ये सध्या तरी माशा सोडत नाही आहोत आणि त्यामुळे आपल्याला या शेवाळाची गरज नाही. मी असं ऐकलं आहे की माशा शेवाळ खाऊन टाकत असतात आणि त्यांना शेवाळ हवं असतं, परंतु आपण सध्या तरी माशा सोडत नाही आहोत. त्यामुळे तुमच्याकडे एखादा दुसरा प्लॅन असेल, तुमच्याकडे दुसरा कोणता उपाय असेल ज्याने शेवाळ आटोक्यात येईल किंवा शेवाळ नष्ट करता येईल शेततळ्यातलं, तो उपाय तुम्ही कमेंटमध्ये अवश्य सांगावा, जेणेकरून मला देखील फायदा होईल आणि माझ्यासारखे आपले काही शेतकरी बांधव असतील त्यांचा देखील फायदा होईल.